हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आता मी सकाळी 6 वाजता स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि इकडे चहा ठेवलेला आहे आणि 2 कुकर लावलेत. एका कुकरमध्ये चण्याची डाळ शिजवून घेतली पोळ्या बनवण्यासाठी आणि एका कुकरमध्ये भात लावलेला. तर आत्ता तरी तुम्हाला मी मेथीची भाजी बनवताना दिसते. पलीकडे स्टीमरमध्ये आळूवड्या लावल्या आहेत शिजायला. आता तुम्हाला वेगळंच काहीतरी दिसतं आहे. मी खीर, कारण आता इकडे माझी मल्टीटास्किंग चालू आहे. तर मी तुम्हाला सांगते आहे की स्वयंपाक हे चाललं आहे, ते चाललं आहे. पण स्वयंपाक कशाचा आहे ते मी अजून तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तर हा व्हिडिओ आहे नवमीचा, म्हणजे अविधवा नवमी ज्या दिवशी होती म्हणजे शनिवारी. तर हा व्हिडिओ त्या दिवशीचा आहे. तर नवमीचा स्वयंपाक करत आहे मी. तर अविधवा नवमी होती त्या दिवशी आणि आमच्याकडे महाळ होता. तर मग त्याचा स्वयंपाक मी करत होते. तर इकडे आता मी 6:30ला सुरुवात केलेली स्वयंपाकाला आणि मग एकापाठोपाठ असे कसं असतं ना, ह्या स्वयंपाकाला वेळेची मर्यादा असते, कारण 12च्या अगोदर नैवेद्य दाखवायचा असतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण स्वयंपाकाची शूटिंग जास्त नको करायला. आणि माझी घाई वगैरे काय झालेली नव्हती, कारण आरामात सगळा माझा स्वयंपाक करून झालेला होता. थोडंसं लवकर सुरुवात केली ना कधी पण स्वयंपाकाला, तर मग स्वयंपाक पण वेळेत होतो. आणि गडबड याच्यासाठी झाली नाही, कारण मी माझं स्पीड जरा नेहमीपेक्षा जास्त ठेवलेलं. कारण कसं असतं ना, जेव्हा कोणताही प्रकारचा आपण जेव्हा स्वयंपाक करतो आणि त्याला जर वेळेची मर्यादा असेल तर आपल्याला थोडंसं आपलं स्पीड आहे ते वाढवावंच लागतं. तर तुम्ही बघत आहात की इकडे मी कढईमध्ये भाजी टाकलेली आहे. मधल्या गॅसवरती मी खीर बनवून घेते आणि पलीकडच्या गॅसवरती मी कढी बनवून घेतलेली आहे. तर आळूवड्या वगैरे शिजलेल्या आहेत, पुरणपोळ्यांसाठी डाळ पण शिजलेली आहे, भात पण झालेला आहे. तर आणि बाकीच्या पुरणपोळ्यांसाठी मी कणिक पण मळून ठेवलेली आहे. जेव्हा मी कुकर लावले तेव्हाच मी कणिक मळून ठेवली, कारण हे सगळे पदार्थ होईपर्यंत कणिक आपली छान भिजून येते आणि मग छान मऊसूत पण होते. त्याच्यामुळे पोळ्या पण छान सॉफ्ट होतात. तर आता मी एक गवार तर काढून घेतली भाजी, गवार टाकलेली शिजायला. आता मी भोपळ्याची भाजी बनवते. आता जसं मला माहीत आहे आणि जसं मला म्हणजे मी करत आले आहे, तर म्हणजे आता 6 वर्ष झाली करते मी. तर मग जसं मला माहिती आहे, ज्याप्रमाणे मला माहिती आहे, जे मी बघितलेलं आहे त्याचप्रमाणे मी इकडे करत असते. तर इथे 5 भाज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्या कोणत्या भाज्या मी तुम्हाला पानावरती वाढल्यानंतर सांगेन. आणि 5 भाज्यांबरोबर काय काय असतं तर तेही मी तुम्हाला सगळा स्वयंपाक मी दाखवणार आहे पुढे. जेव्हा मी नैवेद्य पानावरती काढेन तेव्हा तुम्हाला दाखवेनही आणि सांगेनही. तर असंच मी पटपट स्वयंपाक करत होते. तर अविधवा नवमी असते. तर ही नवमी म्हणजे अविधवा नवमी ज्या स्त्रिया पतिहायत असताना म्हणजे जातात, सवाशीण जातात, तर मग अविधवा नवमीच्या दिवशी त्यांचं श्राद्ध घातलं जातं, म्हणजेच की महाळ घातला जातो. तर आणि या दिवशी त्यांच्या स्मरणाखातर किंवा मग त्यांची आठवण म्हणून एका सुवासिनीलाही जेवायला घातलं जातं. तर आमच्या बाजूच्याच काकी आहेत, तर त्यांना मी जेवायला घालते दरवर्षी. तर त्या आमच्याकडे कसं, ज्या व्यक्तीला आपण जेवायला घालतो किंवा आता मी एका सुवासिनीला जेवायला घालणार आहे, तर तिलाही 12च्या अगोदरच जेवायला घातलं जातं. म्हणजे ॲटलिस्ट तिने 2 घास तरी खावेत 12च्या अगोदर असं असतं. आणि नैवेद्यही 12च्या अगोदर दाखवायचा असतो. तर या स्वयंपाकाला वेळेची मर्यादा असल्यामुळे या स्वयंपाकाचं जरा स्पीड आपल्याला वाढवावंच लागतं. तर नेहमीप्रमाणे आरामात स्वयंपाक करून जमत नाही, म्हणून थोडंसं जरा लवकर उठून केलं तर मग घाई गडबड पण जास्त होत नाही आणि वेळेमध्ये सगळा स्वयंपाक होऊन जातो. आता माझ्या सगळ्या भाज्या वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि खीर बनवून झालेली आहे, कढी पण बनवून झाली आहे. आणि जे काय बाकीचं आता तळण फक्त बाकी आहे. तर तळणामध्ये फक्त मला अळूवड्या तळून घ्यायच्या आहेत, भजी तळायच्या आहेत आणि कुरडई तळायच्या आहेत. तर मग मी ते पोळ्या झाल्याच्यानंतर तळणार आहे, म्हणून आता म्हटलं चला पुरण बनवून घेऊया. तर डाळ छान शिजली की पुरण पण छान होतं. तर मी प्रत्येक वेळेस म्हणजे कधीही पोळ्या करताना असं म्हणजे पोळ्या बनवल्यानंतर वरून तूप नाही लावत, कारण ते सगळ्यांनाच खायला आवडतं असं नाही आहे. तर म्हणून मी काय करते, तर पुरणामध्येच मी तूप घालून घेत असते. त्याने काय होतं, एकतर सगळ्या पुरणामध्ये तूप मिसळलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे चण्याची डाळ जड असते पचायला, कोणाकोणाला त्रास होतो, कधी कधी आपल्या पोटालाही त्रास होतो चण्याच्या डाळीमुळे. तर पुरणामध्येच तूप घातलं तर पोटाला पण त्रास होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुरण छान सॉफ्ट बनतं आणि पोळ्या पण छान होतात. जेवढं पुरण महत्त्वाचं आहे तेवढीच पोळ्या करताना ती कणिक पण तेवढीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही कणिक मळता
पोळ्यांसाठी, तेव्हा ती एकदम कडक मळायची नाही किंवा घट्ट अशी मळायची नाही, तर सॉफ्ट झाली पाहिजे आणि एकदम नरम झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त ती मुरेल. तर असं तुम्ही पहिल्यांदाच जेव्हा म्हणजे चण्याची डाळ तुम्ही शिजायला लावता तर लगेच तुम्ही कणिक पण मळायला घेत जा, कारण बाकीच्या गोष्टी होईपर्यंत कणिक छान भिजून येते आणि त्याने पोळ्या पण एकदम छान होतात, फुटत वगैरे नाही. तुम्ही इथे बघू शकता माझी एकही पोळी फुटलेली नाही आहे. आता मी सगळ्या दाखवलेल्या नाहीत, 1-2 पोळ्या दाखवल्यात, पण फुटलेल्या नाही आहे, छान टम अशा फुगतात आणि मस्त होतात. 2-3 दिवस राहिल्या तरी पण त्या सॉफ्टच असतात, अजिबात कडक होत नाहीत, वातट होत नाहीत. तर असं आहे सगळं. तर आता माझा स्वयंपाक तरी होत आलेला आहे, फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की तळण बाकी आहे. तर या श्राद्धाला म्हणजे नवमीला जेव्हा आम्ही नैवेद्य दाखवतो, म्हणजे सगळा नैवेद्य झाल्यानंतर आम्ही टेरेसवरती नैवेद्य दाखवतो. पण याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण जेव्हा पहिल्यांदा, आता मी भात सकाळी लवकर लावलेला तो याच्यासाठी की नैवेद्य दाखवताना सगळ्यात सकाळी 7-7:30ला आपल्याला दही भाताचा नैवेद्य ठेवावा लागतो. आता आम्ही टेरेसवरती नैवेद्य दाखवतो तर आम्ही टेरेसवरतीच ठेवतो. तर दही भाताचा नैवेद्य दाखवावा लागतो. अगोदर तिथे थोडंसं पाणी घालून, हळदी कुंकू, अगरबत्ती, फुलं वाहून, पाया पडून आणि नंतर दही भाताचा नैवेद्य दाखवून जे कोण आपले पूर्वज आहेत त्यांना हाक मारायचे असते. तर त्यांना या म्हणायचं असतं. तसे तर आपण म्हणतो म्हणजे या पितृपक्षामध्ये, पंधरवड्यामध्ये आपले जे पूर्वज असतात असं म्हणतात की ते इथेच पृथ्वीवरती असतात आणि आपल्या म्हणजे असं म्हटलं जातं की ते जेवायला येतात किंवा मग ह्या पितृपक्षामध्ये रोज एक घास त्यांच्यासाठी काढून ठेवावा. रोज पितृपक्षातच कशाला, तर असं नेहमी केलं तरी पण खूप चांगलं असतं. आता याच्यावरती कोणाला जास्त विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवा, ज्यांना नाही आहे त्यांची काही गोष्ट नाही. मी कोणालाही जबरदस्ती करत नाही किंवा तुम्ही असं करा तसं करा असं मी कोणाला सांगत नाही आहे. आपल्या आपल्या इच्छेचा प्रश्न असतो, आपल्या मान्यावरती सगळ्या गोष्टी असतात. आता जसं ज्यांची बुद्धी चालेल त्यांनी तसं घेतलं तरी चालेल. तर तुम्हाला इकडे मी दाखवते की माझा आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. 6:30ला सुरुवात केलेली मी सकाळी स्वयंपाकाला. आता वाजलेले आहेत 10:30. तर 10:30 वाजून गेलेले आहेत, कारण माझा स्वयंपाक 10:30ला झाला आणि तिथून नंतर मग मी हा नैवेद्य भरला. तर पानावरती आहे या 5 भाज्या, त्याच्यामध्ये आहेत कारल्याची भाजी आहे, मेथीची भाजी, भोपळ्याची भाजी आहे, भेंडी आहे, भजी आहेत, गवार आहे, वडी आहे, मुळा आहे, काकडी आहे आणि इथे आहेत पुरणपोळ्या. तर पुरणपोळीच्या बाजूलाच कटाची आमटी ही आहे, त्याच्या बाजूला खीर आहे आणि खिरीच्या बाजूला कढी आहे ताकाची, दह्याची आणि त्याच्या बाजूला भात आहे, भातावर थोडी आमटी घातली आहे. तर आणि गुळवणी ही आहे, ते गुळापासून बनवलं जातं. गुळामध्ये पाणी घालायचं आणि गरम करायचं, झालं गुळवणी. तर हे गुळवणी आहे वाटी. तर असा सगळा नैवेद्य तयार झाला आहे. तर चला आता टेरेसवर जाऊन नैवेद्य दाखवायचा आहे. तर सकाळी दही भाताचा नैवेद्य ठेवलेला आणि हाक मारलेली मिस्टरांनी त्यांच्या आईला, आणि फक्त त्यांच्या आईलाच हाक मारत नाहीत तर ते त्यांच्या आजी आणि आजोबांनाही हाक मारतात, म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या आईला आणि वडिलांना. तर नातू आहेत ते तर फक्त आणि ते त्यांच्या आईला, आजोबांना आणि आजीला हाक मारत असतात. आणि त्याचप्रमाणे मीही तेच करत असते की मी पण माझ्या सासूबाईंना आणि माझे आजी सासरे त्यांना मी हाक मारत असते. आम्ही बोलवत असतो त्यांनाही, कारण ते हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे आशीर्वाद हे खूप मोलाचे आहेत आणि ते आपल्याला भेटलेच पाहिजेत. आता इथे मी असं बोलते आहे, आता याच्यावरती कोणाला हसू येऊ शकतं, पण मी जसं मगाशी म्हटलं की बुद्धीची कमतरता असली की बुद्धी जर कमी असेल तर जे आपल्या मनातून विचार निघतात तर तेही कमजोरच निघतात. तर त्या गोष्टींचा आपण जास्त विचार करायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी तरी, जसे सासरचे जे पितर आहेत, पूर्वज आहेत, ते महत्त्वाचे असतात, तसेच माहेरचेही पूर्वज खूप महत्त्वाचे, त्यांचेही आशीर्वाद महिलांना खूप गरजेचे असतात. त्याच्यामुळं मी नेहमी म्हणजे आता माझी पप्पांची आई जाऊन तरी 2 वर्ष झाले, पण 2 वर्ष झाल्यापासून यावर्षीही मी तिला हाक मारली, तिलाही बोलवलं. आणि माझ्या आईचे आईवडील तेही जाऊन, आता आजी जाऊन 6 वर्ष तिलाही झालेले आहेत, आणि आजोबा जाऊन हे, तर त्यांनाही मी हाक मारते, म्हणजे माझ्या आईच्या आईवडिलांना हाक मारते आणि माझ्या पप्पांच्या आईलाही हाक मारत असते. त्याही तिघांना मी हाक मारते आणि माझ्या सासूबाईंना आणि माझ्या आजी सासऱ्यांना त्यांनाही हाक मारत असते, कारण हे आपले पूर्वज आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला असावेच आपल्या पाठीशी. आणि हे पितृदेवो भव असं आपण म्हणतो, कारण हे आपले पूर्वज आहेत, त्यांना विसरून आपल्याला चालत नाही. आता इथे कोणाकोणाची जी बुद्धी कमजोर आहे ते
काही विचार करू शकतात, काही म्हणू शकतात किंवा माझ्या बोलण्यावरती त्यांना हसू पण येऊ शकतं किंवा त्यांना काही वेगळ्या टिप्पणीही ते करू शकतात. पण जसं मगाशी मी म्हटलं की बुद्धीची कमतरता असली की विचार ही कमजोरच बाहेर निघतात. तर ह्या आमच्या बाजूच्या काक्या आहेत, त्यांना मी बोलवलेलं आहे जेवायला, यांनाच बोलवते. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला अजिबात सांगायला विसरू नका. बाय.